नमस्कार, सर्वांचे स्वागत. तर आज आपण या ठिकाणी महा टी-ई-टी साठी महत्त्वाचे 30 PYQs पाहणार आहोत. सन 2013 ते 2025 पर्यंत आलेले हे PYQs आहेत. यातील घटक आहे शिक्षण आणि प्रज्ञावान विद्यार्थी, विशेष शिक्षण म्हणजेच विशेष गरजा असणारे विद्यार्थी आणि त्यातील जे काही प्रकार आहेत 5 प्रकार त्यावर आधारित 30 महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव आज आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके. प्रश्न क्रमांक पहिला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी आहे, खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. नाहीत ते सांगा असं म्हटलेलं आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणाची गरज नाही. तर बघा, बौद्धिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणाची गरज आहे. उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेल्या बालकांना विशेष शिक्षणाची गरज आहे. अध्ययन अक्षमता असलेल्या बालकांना विशेष शिक्षणाची गरज आहे. आणि अध्ययन क्षमता असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना विशेष शिक्षणाची गरज नाही. म्हणून तुमच्या या प्रश्नाचं बरोबर उत्तराचा पर्याय इथं मुद्दाम डार्क ग्रीन करण्यात आलेला आहे. हा बरोबर उत्तराचा पर्याय आहे. तर बघा, हा प्रश्न महा टेट 2023ला आलेला प्रश्न 2013ला आलेला प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा प्रश्न क्रमांक दुसरासुद्धा महा टेट 2013ला आलेला प्रश्न आहे. विशेष शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळावी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच विशेष शिक्षक जे असतात, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक, त्यांनी कोणती बाब टाळावी असं म्हटलेलं आहे. तर बघा, विद्यार्थ्यांच्या क्षमता गुणांकडे दुर्लक्ष करू नये. तर ही टाळावी का? नाही, म्हणून हे उत्तर येणार नाही. आवश्यक साधने उपकरणे याबाबत अज्ञानी असू नये, हे सुद्धा टाळता येणार नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्याचा अधिकाधिक प्रयत्न करणे, हे सुद्धा टाळता येणार नाही. मग कोणती टाळली पाहिजे? तर विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा विचार न करणे हे टाळलं पाहिजे. मानसिकतेचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे, म्हणून मानसिकतेचा विचार न करणे ही बाब विशेष शिक्षकांनी टाळली पाहिजे. ओके. चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक तिसरा, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याबाबत खालील विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे म्हटलेलं आहे. बरं का, अयोग्य विधान तुम्हाला शोधायचं आहे. मग तुम्ही वाक्य वाचायची, विधानं वाचायची आणि ठरायचं आहे. बघा, त्यांच्यासाठी विशेष सोयी सवलती द्याव्यात, हे विधान अयोग्य आहे का? नाही, योग्य आहे. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा, योग्य आहे. त्यांना त्यांच्या गतीने शिकवू द्यावे, हे सुद्धा योग्य आहे. अयोग्य विधान कोणतं आहे? तर विधान क्रमांक 1, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा, हे अयोग्य विधान आहे. बघा, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता अलौकिक असते आणि त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम न देता त्यांच्या क्षमतांना आव्हानात्मक पुढील अभ्यासक्रम देणं गरजेचं असतं, म्हणून हे विधान अयोग्य आहे. हा प्रश्नसुद्धा टेट 2013ला आलेला प्रश्न आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक 4 सुद्धा टेट 2013ला आलेला प्रश्न आहे. बघा, अध्ययन अकार्यक्षमता असलेल्या मुलांमध्ये कोणती त्रुटी आढळत नाही म्हटलं आहे. बघा, अध्ययन अकार्यक्षमता असलेल्या मुलांमध्ये कोणती त्रुटी आढळत नाही. बघा, लक्ष केंद्रित न करता येणे ही त्रुटी आढळते. जी अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी असतात त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही आहे. लक्ष केंद्रित न करता येणे ही त्रुटी आढळते. वाचन लेखनात वारंवार चुका करणे ही सुद्धा त्रुटी आढळते. एकाग्रतेचा अभाव ही सुद्धा त्रुटी आढळते. मग कोणती त्रुटी आढळत नाही म्हणजे कोणता दोष नसतो? या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. बघा, अध्ययन अकार्यक्षमता आहे ते शारीरिक विकाराने नसतात, म्हणजे ही त्रुटी आढळत नाही. ही त्रुटी आढळत नाही, शारीरिक विकार नसतो अध्ययन अकार्यक्षम म्हणजे. ओके. चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आहे. खालील आक्षेपापैकी
बालउद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? बालउद्यान पद्धती आपल्याला माहीत आहे, त्यावर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे म्हणजे चुकीचा आहे? बघा, शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते, हे चूक आहे. साधनांच्या माध्यमातून, हा आक्षेप चूक आहे म्हणते बरं का मी, विधान म्हणण्यापेक्षा हा घेतलेला आक्षेप असत्य आहे. साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे. स्वयं शिक्षणाला पुरेसा वाव मिळत नाही, हे आक्षेप नाही आहेत बरं का. त्यामुळं बघा इथं आक्षेप असत्य मिळाला. मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते, हा आक्षेप होता बालउद्यानावर, हा आक्षेप चुकीचा आहे. ओके, नेक्स्ट. खालीलपैकी कोणते विधान बालउद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवितो? तर बघा, बालउद्यान पद्धती आणि मॉन्टेसरी पद्धतीमधील फरक काय आहे? बघा, बालउद्यान पद्धतीत ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो. मॉन्टेसरी पद्धतीत 2.5 ते 6 वर्ष वयोगट महत्त्वाचा असतो. बालउद्यान पद्धतीत शैक्षणिक साधनावर भर दिला आहे. मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला आहे. इथं काय म्हणलं, फरक दर्शवणारा मुद्दा पाहिजे होता. तर फरक या ठिकाणी आहे, मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला जातो. ओके, पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. मंद अध्ययनार्थीसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? TET 2014ला आलेला प्रश्न आहे. मंद अध्ययनार्थी असेल तर अध्यापन करताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? बघा, त्यांच्यासाठी नेहमीच्या चाचण्या पुरेशा आहेत? नाही, या गोष्टीचा विचार करता येणार नाही ना. मंद अध्ययनार्थी असल्यामुळे आपल्याला वेगळा विचार करावा लागेल त्यांच्यासाठी. त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही आहे. त्यांना सामान्य विद्यार्थ्यासोबतच समान शिक्षा द्यावी, ही चूक आहे. तर बघा, कोणत्या गोष्टीचा विचार होणे गरजेचं आहे? तर त्यांच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे. म्हणजे मंद अध्ययनार्थी जे आहेत त्यांच्या गतीने शिक्षकाचं अध्यापन मिळते जुळते असावे, या गोष्टीचा विचार शिक्षकांनी करावा. प्रश्न क्रमांक 8 TET 2016ला विचारलेला आहे. खाली दिलेल्या समस्यापैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही? तर बघा, संप्रेषण कौशल्याचा अभाव ही समस्या आहे. स्वमग्न जी मुलं आहेत किंवा स्वमग्न जी विद्यार्थी बालक आहेत त्यांना संप्रेषण कौशल्याचा अभाव त्यांच्यात जाणवतो. ते समाजामध्ये लवकर मिसळत नाहीत, संवाद साधत नाहीत. सामाजिक आंतरक्रियेत अक्षमता, बरोबर, सामाजिक आंतरक्रियेमध्ये ते अक्षम असतात. त्यांना मित्रांशी म्हणा समाजामध्ये मिसळायला त्रास होतो किंवा ते मिसळू शकत नाहीत. 4, निष्क्रिय जीवन जगणे, हे बरोबर आहे. तर बघा, ते निष्क्रिय जीवन जगत असतात, स्वतःमध्ये गुंतलेले असतात. आजूबाजूला काय चाललं आहे ह्याकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं. बघा, स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात, ही समस्या योग्य आहे का? नाही, कारण इथं समस्या नाही म्हटले तर ही बरोबर उत्तर येते पर्याय 3, ही समस्या नाही. ओके, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यभूत ठरत नाही? TET 2016ला आलेला प्रश्न आहे बघा. बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी कोणती बाब सहाय्यभूत ठरत नाही? कौटुंबिक स्वास्थ्य असणे ही सहाय्यभूत ठरेल का? नाही. संघर्ष व दमन यांचे मानसिक झगडा टाळणे, हे पण नाही. योग्य लैंगिक शिक्षण देणे नाही. मग बाल गुन्हेगारी जर टाळायची असेल तर कोणती बाब सहाय्यभूत ठरत नाही? मुलांना कठोर शिक्षा करणे ही सहाय्यभूत ठरत नाही. त्या मुलांना जर कठोर शिक्षा दिली तर बाल गुन्हेगारी थांबत तर नाहीच, उलट गुन्हेगारी वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणून मुलांना कठोर शासन करणे चुकीचं आहे. ओके, प्रश्न क्रमांक 10. हा प्रश्न TET 2016ला विचारण्यात आलेला आहे. सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले?
आपण हे पाहिले उपपत्त्या वेगवेगळ्या. तर तुम्हाला माहीत आहे थॉर्नडायकची समान घटक उपपत्ती आहे, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती आहे, पॅव्लोवची अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. तर बॅगले यांची जी उपपत्ती आहे ती सहेतुक ध्येयनिष्ठ उपपत्ती. बॅगले म्हणजे बॅग लक्षात ठेवा. तिथं मी सांगितलं होतं आपलं ध्येय बॅगेत घेऊन आपण शाळेला जातो, असं मी ट्रिक सांगितली होती. त्या पद्धतीने बॅगले म्हणलं की ध्येयनिष्ठ. ओके, चला पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. पेन पेन. तर बघा, TET 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. परीक्षेत जर कमी गुण मिळाले तर परीक्षा अवघड होती असं म्हणणं म्हणजे काय आहे? प्रक्षेपण. म्हणजे आपल्या अपयशाचं प्रक्षेपण इतरांवर करणे किंवा दुसऱ्या गोष्टीवर करणे. ओके, पुढील प्रश्न बघा. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? टेट 2017मध्ये आलेला प्रश्न आहे. मंद गतीने अध्ययन करणारे जे विद्यार्थी आहेत कोणती बाब अयोग्य आहे म्हणले. अयोग्य म्हणजे चुकीचे. या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते, बरोबर आहे. सर्वसामान्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे पडतात, बरोबर आहे. या विद्यार्थ्यासाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते, बरोबर आहे. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. बघा, हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, ही बाब अयोग्य आहे. मंद गतीने अध्ययन करणारे वेगळे, कारण ते मंदबुद्धी नाही आहेत, त्यांची गती मंद आहे, हे लक्षात ठेवा. मंद गतीने अध्ययन करणाऱ्यांची बुद्धी मंद नाही, तर त्यांचं अध्ययन करण्याची गती वेग मंद आहे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर येतं. चला पुढील प्रश्न क्रमांक टेट 2018ला आलेला प्रश्न आहे. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे याला काय म्हणतात? बघा, एखादा उद्दीपक समोर नाही आहे परंतु पूर्वी तो अनुभव घेतला आहे तुम्ही, तर मनातल्या मनात त्याचे पुनरुज्जीवन करता येणे त्याला काय म्हणायचं? तर त्याला प्रतिमा म्हणायचं. काय म्हणायचं? प्रतिमा. तुम्ही डायनासोरचा एखादा पिक्चर खूप वर्षापूर्वी पाहिला असाल आणि पुस्तकात जेव्हा तुम्हाला डायनासोरचा पाठ येतो तेव्हा त्या पिक्चरमधील डायनासोरची प्रतिमा तुमच्या मनामध्ये तयार होते. ओके, म्हणजे ते पूर्वी घेतलेल्या अनुभवाचं पुनरुज्जीवन होणे याला प्रतिमा म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 टेट 2018ला आलेला प्रश्न आहे. अवबोध या संबंधी मांडलेल्या समिष्टीवादी दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही असं म्हटलंय बघा. तर बघा, या ठिकाणी अवबोध हा अखंड असतो, बरोबर आहे. अवबोध अर्थपूर्ण असतो, बरोबर आहे. संपूर्ण आकृतीचे प्रथम ग्रहण होते, हे पण बरोबर आहे. वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागाची साधी बेरीज होय. बघा, अवबोधाविषयी मांडलेल्या समिष्टवादीमध्ये हे विधान योग्य नाही. वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागाची साधी बेरीज नाही. ओके, हे चुकीचा अर्थ आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15 टेट 2019ला आलेला प्रश्न आहे. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? व्यक्ती विकासाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं म्हटलेलं आहे. बघा, पर्याय 1, विकास केवळ अनुवंशिकामुळे होतो. केवळ हा शब्द आला की आपण जरा थांबतो. बघा, केवळ अनुवंशिकामुळे विकास होत नाही आहे. विकास केवळ परिसरामुळे होते, अयोग्य आहे. विकासावर बाह्य घटकाचा परिणाम होत नाही, हे अयोग्य आहे. होतो, विकासावर बाह्य घटकाचा परिणाम होतो. मग योग्य विधान काय आहे? तर पर्याय क्रमांक 3, विकास अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. ओके, प्रश्न क्रमांक 16 टेट 2021 साली विचारलेला प्रश्न आहे. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी कोणता पर्याय उपयुक्त नाही म्हटले. बघा, पर्याय क्रमांक 1, संघर्षाच्या कारणापासून अलिप्त राहावे. म्हणजे ज्यामुळं संघर्ष होतो
त्या कारणापासून दूर राहणे, अलिप्त राहणे हा उपयुक्त आहे का? तर नाही. ओके. बघा इथं काय विचारलं आहे, नीट प्रश्न बघा. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी पर्याय उपयुक्त नाही म्हणलं आहे. मग बघा, संघर्षापासून अलिप्त राहावे, बरोबर आहे. एखाद्या मानसिक संघर्ष जर होत असेल तर त्या संघर्षाची जी कारणं आहेत संघर्ष निर्माण करण्याची, त्या कारणापासून अलिप्त म्हणजे दूर राहावे, उपयुक्त आहे. संघर्षाची नेमकी कारणे शोधावीत, हे पण उपयुक्त आहे. संघर्ष का निर्माण होतो याची कारणे शोधावी लागतात. मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा, हेही उपयुक्त आहे. जर आपण एखाद्या मानसिक संघर्षात अडकलं असेल तर आपण मोठ्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यायला हवा. पर्याय 3 बघा, वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा. बघा, ज्या गोष्टी आपण वगळलोत नाही त्याचा उगीच विचार करून उपयोग आहे का? ती उपयोग आहे का? नाही. तर मानसिक संघर्ष टाळावा म्हणजे वगळलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल विचार करावा, ही गोष्ट उपयुक्त नाही. म्हणून पर्याय 3 हे बरोबर उत्तर आहे. ओके. चला, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी आहे. टेट 2021 साली आलेला प्रश्न आहे. खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. हा कोणत्या प्रकारचा संघर्ष आहे? तर बघा, मला सिनेमा पण बघायचा आहे, मित्रांना पार्टी पण द्यायची, दोन्ही हवा आहे मला. म्हणून कोणता संघर्ष होतो? हवे संघर्ष. प्रश्न क्रमांक 18 2024 साली विचारण्यात आलेला. इतरांच्या क्षमता समजून घेणे, त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे, ही लक्षणे कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? तर त्याचं उत्तर आहे तदनुभूती. त्याला एम्पथी असं म्हणतात. म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतः समजायचं आणि त्याच्या भावना समजून घेणे, त्याचं सुखदुःख समजून घेणे, त्याचा त्या व्यक्तीच्या ठिकाणी जाऊन त्याच्या दृष्टिकोनातून विचार करणे, त्याला तदनुभूती किंवा एम्पथी असं म्हटलं जातं. ओके. चला, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी आहे. हा प्रश्न पण बघा TET PYQ मधीलच आहे. बालकांमध्ये शारीरिक आणि मेंदूतील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे कोणती स्थिती निर्माण होऊ शकते किंवा कोणते मतिमंदत्व येऊ शकते? तर बघा, आपण टेट 2025 पेपर 1 आणि पेपर 2 पाहिलेला आहे. त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की शारीरिक आणि मेंदूतील हार्मोन्स म्हणजे थायरॉईडमध्ये जे हार्मोन्स स्रवतात त्यामध्ये जो होणारा आजार आहे किंवा मतिमंदत्व आहे ते या ठिकाणी कुठंच नाही आहे. म्हणून हा प्रश्न आपण तेव्हाही प्रश्नचिन्हात ठेवला होता आणि आताही प्रश्नचिन्हामध्ये ठेवणार आहोत. ओके. प्रश्न क्रमांक 20. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ASD या मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या विकाराचे प्रमुख लक्षण काय आहे? तर ऑटिझम म्हणजे जवळपास स्वमग्न असल्यासारखं असतं आणि ते समाजामध्ये मिसळत नाही आहेत किंवा लोकांशी संवाद साधण्यामध्ये त्यांना अडचण येते, त्यांना आपण ऑटिझम म्हणतो. स्वमग्न प्रकारात येतात, त्यामुळे पर्याय 3 हे बरोबर उत्तर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 21 तुमच्या स्क्रीनवर आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. बुद्ध्यांकानुसार IQ मतिमंदत्वाचे वर्गीकरण करताना सौम्य मतिमंदत्व असलेल्या मुलांचा बुद्ध्यांक किती असतो? तर जो सौम्य मतिमंदत्व आहे त्यांचा बुद्ध्यांक 50 ते 70 असतो. किती असतो? 50 ते 70च्या दरम्यान. प्रश्न क्रमांक 22. मध्यम मतिमंदत्व असणाऱ्या बालकांचा बुद्ध्यांक किती असतो? मध्यम मतिमंदत्व असेल तर त्यांचा जो बुद्ध्यांक आहे तो 35 ते 49 इतका असतो. किती असतो? 35 ते 49. ओके. चला, पुढील प्रश्न बघायचा. प्रश्न क्रमांक 23. ज्या मुलांचा बुद्ध्यांक 21 ते 34च्या दरम्यान असतो त्यांना कोणत्या प्रकारच्या मतिमंदत्वाच्या श्रेणीत ठेवले जाते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ज्यांचा बुद्ध्यांक 21 ते 34 आहे त्यांना तीव्र मतिमंदत्व असे म्हणतात. काय म्हणायचं? तीव्र मतिमंदत्व. प्रश्न क्रमांक 24. अतितीव्र मतिमंदत्व असलेल्या बालकांचा बुद्ध्यांक किती असतो? तर अतितीव्र म्हणजे त्याला आपण मंदबुद्धी म्हणतो, तो असतो
20 ते 0 ते 20च्या दरम्यान जे असतं ते तीव्र मतिमंदत्व असतं. त्याला आपण अतिगंभीर मतिमंदत्व असं सुद्धा म्हणतो. आणि 20 ते 34 जे असतं त्याला गंभीर मतिमंदत्व असं म्हणतो. ओके. तर बघा, मंदत्व आणि ह्या बुद्ध्यांक IQवर एक तरी प्रश्न 100% येणार, त्यामुळे तो तक्ता तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल. आता प्रश्न क्रमांक 25वा या ठिकाणी आहे. मतिमंद मुलांच्या अध्यापनासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या बाबी अवलंब करणे सर्वाधिक योग्य ठरेल? समजा मतिमंद मुलांना अध्यापन करायचं आहे तर कोणत्या बाबीचा अवलंब व्हायला पाहिजे? बघा, केवळ व्याख्यान पद्धतीचा वापर करणे चूक, अमूर्त संकल्पनावर जास्त भर देणे चूक, सामान्य मुलांसोबत कठीण गणित देणे चूक. बरोबर उत्तर आहे पर्याय 3, मूर्त साधनांचा व विविध दृश्य श्राव्य साधनांचा तंत्राचा वापर करावा. ओके. प्रश्न क्रमांक 26वा. शैक्षणिकदृष्ट्या मतिमंद व्यक्तीचे प्रकार पडतात, त्यापैकी कौशल्य शिकवता येण्याजोगे मतिमंदत्व मुलांचा बुद्ध्यांक किती असतो? तर बघा, तो बुद्ध्यांक असतो 25 ते 50च्या दरम्यान. शक्यतो 35 ते 50 म्हणतात, पण इथं कौशल्य, व्यवसाय प्रशिक्षण किंवा कौशल्य शिकवण्यासाठी 25 ते 50 दिलं आहे. परंतु आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की 35 ते 49च्या दरम्यान मतिमंदत्व असणाऱ्याला आपण मध्यम मतिमंदत्व म्हणतो. त्यांना आपण अशा प्रकारचे कौशल्य ट्रेनिंग देऊ शकतो. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा, स्वमग्न मुलांच्या वर्तनाबाबत कोणते विधान सत्य आहे? स्वमग्न मुलांच्या वर्तनाबाबत कोणते विधान सत्य आहे? बघा, ते बाह्य जगाशी सहज संवाद साधतात चुकीचं आहे. कारण ती संवाद साधू शकत नाहीत, कारण स्वमग्न स्वतःमध्ये गुंतलेले असतात. त्यांची कल्पनाशक्ती अत्यंत प्रगल्भ असते, चूक आहे. ते नेहमी समूहात राहणे पसंत करतात, चूक आहे. स्वमग्न म्हणजे ते स्वतःमध्येच रमतात. मग सत्य काय आहे? तर पर्याय क्रमांक 2, ते इतरांचा स्पर्श टाळतात, स्वतःच्या तंद्रीत राहतात. दुसरे जवळ आलेले सुद्धा त्यांना सहन होत नाही, अशी असतात स्वमग्न मुलं. ओके. प्रश्न क्रमांक 28. स्वमग्न मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांनी कोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे? बघा, त्यांना वर्गात एकटे सोडू देणे चूक, त्यांच्याशी कठोरपणे वागणे चूक, त्यांना शिक्षा करणे चूक. बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, आंतरक्रियेवर भर देणे व पालकांचा सहभाग वाढवणे. ओके. चला, शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत ते आपण समजावून घेऊया. शेवटचे 2 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 29. अध्ययनाचे प्रमुख स्वरूप कोणते आहे? बघा, केवळ आनुवंशिक बदल चूक, केवळ शालेय परिसरापुरते चूक, केवळ खेळापुरते चूक. तर सामाजिक, बोधात्मक आणि वर्तन बदल हे अध्ययनाचं स्वरूप आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30वा. अनुकरणातून शिकण्याची पद्धत कोणत्या वयात सर्वाधिक असते? तर बघा, तारुण्यामध्ये नाही, वृद्धावस्थेत नाही, प्रौढात नाही. तर बरोबर उत्तर आहे बालपणामध्ये अनुकरणातून शिकण्याची प्रवृत्ती ही जास्त आढळून येते, म्हणून बालपण हे बरोबर उत्तर येते. ओके. अशा पद्धतीने आपण जवळपास 2013 ते 2024पर्यंत आलेले PYQs पाहिलेले आहेत. तर आपला जवळपास आता 80% घटक मानसशास्त्राचा संपत आलेला आहे. त्यानंतर आपण नियमित फक्त PYQचा सराव करणार आहोत. ओके. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा. थँक्यू.